तो बंगला असा नाही बांधायला पाहिजे. मग कसं आम्ही अडीचच बंगला बांधला. खरं हा हँडल केला. हँडल हँडल म्हणजे काय? ते दुवारे असते त्या बांधायचे. बर त्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात एक बांधायची. हा मध्ये अशी लोक कोलम उभा करायचा. बर पाऊस आला की हँडल फिरवला, दोऱ्या सोडल्या की बंगला चालला माग होत रे शाप. आणि पाऊस आला की हँडल फिरवलं हँडल फिरवला, राहिला उभं. दोऱ्या पुढे घ्यायच्या, हा दुई दोन बांधायच्या, हा मध्ये हो कोलम उभा करायचा. हा ही बंगला तयार. बघा तुझा असला बंगला आपला. हा हो बंगला आपला रानचा बंगला. बाबा काय करता रानच्या बंगल्याला काय आता आपला आहे तेच बाबा लाखाचं आहे. त्यात काय जाऊ कोणाचं जगाचा बंगला असं नाही तर घर असं नाही घर तर असं काय नाही दार असं. काय करायचं बाबा आपल्याला. हो हे जाणघराचं असंच जीवन आहे. त्यात काय जाऊ विषय आहे का? हो ना. किती राहिली बरं बाजरी राहिली ते कालची राहिली तेवढीच. ते पटकेन चालायचं बघ. अरे चपाती नग चपाती नग चपाती नग नाही तर नुसतं चपात्या बांधून घे 5-6. बांधून काय तुझ्या घरी नाही होय चपाती काय भाकर बिकर मिळायची बांधून घेऊस तू. काल मिळली नाही त्याच्यामुळे तसं सांगता येत नाही. आणि आता गणपतीमुळे काय दुसरं बनवायचं बी नाही त्यामुळे कसं हो हेच आपली चटणी कांदा 2 घास खाऊन जाऊ. नाही म्हणला मी खाऊन आलो या. मग सरपट घे नाही पोर एवढी घे मोर तिकडे म्हणजे काय होईल. वावराच्या बारी पाया पडते. तर एक मिनिट. तर मित्रांनो धनगरी कला जीवन हा माझा युट्यूब चॅनल आहे. आणि थांबाको तर आता बाजरीचे दिवस चालू आहेत मित्रांनो. बाजरी काढणी चालू आहे. तर बघा असं आता मला माझ्या वाड्यावर बाजरी काढण्यासाठी एक म्हणजे मित्रांनो तर आज मस्तपैकी जायचं बाजरी बिजरी काढायची. आणि आता हे जीवन सुद्धा द्यायला चपात्या अनुबाई करते. सकाळ सकाळी जायचं होतं म्हणून सांगितलं होतं सकाळी. तर मला म्हणजे म्हणतो जीव सुद्धा नको तू तिथं गेल्यावर तुला जेवाय घालतो चल. तर आता जायचंय बाजरी काढायला मित्रांनो. इकडे भरपूर केलं पाहिजे आपल्याला बाजरी काढायला. जाऊ आता थोडं जेवण टाकी नाही नको जेवण. कालवण केलं असतं मग जेवण गेलं असतं. माणसं तिथं बसली ते आणि त्या माणसामुळे जावं लागते. हॅलो चालत चालत यायला त्याला 2-3 तास लागतील यायला. उशीर होईल त्याच्यामुळे ते बाबा म्हणला जाय घेऊन पटक्यानी. ही काय आता हलतोय इथनं. ही क्या ना याचा आम्ही जाय 2-3 जणी काढतो गडीभर शिद्याला लावतो वरून 2 जणी काढतो आम्ही दाणी. येतो म्हणला ते आता शिद्या काढायला आता सोडला तिथं येतोय लगेच. मग चाल हा ठेव. जाऊ. भाकरी नको चपाती नको आपण जाऊ तिथं जीव. ते जेवण सांगितलं ते बनवायला. आता काय गणपती बसले वाशात काय खायचं नाही. तर सांगितलं बा काय तर म्हणलं सुट्टी बिट्टीची चटणी आण थोडीशी. तुला काय आहे का? नाही आपलं साधं काहीतरी म्हणलं वांगे बिंग्याचं कालवण बनव आपलं सुट्टीचं म्हणलं नाही आम्ही. मिरच्या आहेत ना. आणि हो, मग कर चटणी 5 मिनिटात चटणी कर. नाही पाचच मिनिटं. मी राहिला टाइम जरा 9:15 वाजून गेले. 9:20 मिनिटं झाली. फार माझं दारो हो घे पोरीला घेऊन आता ती कशी जायची काय लय राडा नाही बाबा पाणी येतो कांजी. बाबा येतो म्हणलं. काय माहिती का बाबा 1 वाजविली यायला. 12 वाजवतो यायला बाबा. घे पटापट चालतंय. ते राहून दे. आणि 1 मिनिट ऐक ना ते पीठ राहून दे आणि थोडी चटणी कर. नाही लगेच चटणी. 2 एक चपाती खाऊन जावा. सकाळ सकाळी लय पोटात काळमीर होते. आणि तिथं गेल्या काय बाजा आधी 1 वाफा काढावं लागेल मग खावा लागेल. हो बरं आधी खाऊन आणि मग काढून जमल का? तू देशील का काढून? नाही जमल की तसं बी. कसं जमल तसं. तू जायचं वावरात परत ते मेंढरापासून भाकरी आणायचा. मला तिथं वावरात सोडून मी बसून जमल का? एक चपाती खाऊ फक्त आपण दोघं मस्तपैकी. नाही चपातीला उशीर होईल त्याच्यामुळे झालंय रे. नाही हा काय चांगली घेऊती. अरे आकू मोरल्या वर्षी बाजरी काढाईल खोडायला. मग काय होईल. येडे येडे अगं बाय बांगल्याचा कोलम बिलम पडेल सर. बोल म्हणजे हो. आता आम्हाला फोन लावा. झाले तुम्हाला काल चटणी तिथे करून 2 चपात्या राहिले. नाही आता काय करूया उद्या बिद्या परवा 2 दिवसांनी आल्या का नाही. कोंबडी काप चांगली मस्त बाकी. आता नका काय आता जातो. आता 10 दिवस गणपती उठवतो कुठलं. पण रानची वस्ती आपली आपण कशाचं गणपतीचं भगवंताचं पाहतो.
होय का पण पाणी आहे हाड्याचं तांब्याभरून काय ठेवतो कुठं झाडत ते घेऊन बारीक पाणी घेऊन येते कामाला अरे ते बारकूच आहे जेव्हा तुला लावतो मला कागद आणायचा महत्वाचा एवढं बस का गाणी शंकर घेऊ का अरे मेन रे खाली काय बाबा सगळा दळवट आहे काय दळवट आणतो मेन रे इकडे बेल सरली असते पण सगळा दळवट आहे रे नाही तर आण 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 मेन रे खाली आणि खाल्ल्या मळ्यात नाही थांबून द्यायची म्हणजे जाईल पोटात मेन रे त्यातली बापान चारली मेन रे नाही काय ठेवलं त्यात बियाणे बरं ते ओरख तेच मिरची चटकी मोडली असते म्हणजे परत जास्त चटकी लय गडबड झाली का उशीर झाला बिचारा येऊन बसलाय वांडून असली सेवा कोणी द्यायचं नाही बरं का हा असली सेवा कोणी द्यायचं नाही कसली वाड्यात येऊन येणं सार मस्त नाही बरं आता तुझी बी बाजरी काढायची झाली पाहिजे हा ते तुला गरज आहे म्हणून वाड्यावर आला माझ्या ज्यावेळेस तुला गरज येईल ना त्यावेळेस मी येईल तुझ्या वाड्यावर तू माझा वाडा तिथंच आहे तुझा बी तिथंच यायचा आहे पाठच बोकांडी बसाय मोकळा होशील तू पण पाठ येणं मी बी येणार नाही कसं असतं बाप माहितीये का आजकाल माणूस गरजेपुरतच असतं तू किती माझ्या जवळचा असला तरी काम आणतीच आलाच नाही तर हो ना बरं बिन कामाचा इच्छा का गाड्या मला दोन शब्द बोलायला बाबा मज्जाने इच्छा का सांग सांग म्हणून तो जर घरचं शेंगदा नाही तो वावरात गेलं सारी पाडेल्या सारी केलं का 8 पोती झाली होती मी एकदा शेंगदाणा पेरलो आणि मी मग उगाव आता लय गडबड असल्यामुळे मित्रांनो काय होतंय ह्या गाड्याला लय गडबड आहे आता बाजरीचा दिवस आहे त्यामुळे थोडी मदत नाही का चालेल बारीक बाजरी लय झालं अर्धा अर्ध शेंगदाणा नाही का तुम्ही भागा घरी आल तिथं मेंढर या वेळेस म्हणा आमचं तर लय परवडत आहे गेले ते हलवले की नाही? आणून घे तिथे या हलवून जाते ते मेंढराच बसत ही काय अशी उकडाय घालायला लागते पटकेने हात बाजायला लागला लय तिकड आहे मिरची द्यायची काठी मिरची म्हणूनच फडे टाकले होते तांब्या भरून दिला हे बरं झालं का टाक हे चटकीने उरक गडबडे म्हणले सगळंच गडबड तेलात पाणी गेलं का पाण्यात तेल गेलं हेच कळलं नाही बनवायचं होतं ते पुढे अर्ध बाबा शेंगदाणे टाकून घेतल्यात आता तेल टाकून घ्यायचंय थोडं मीठ टाकून घ्यायची आता चटणी तयार झालेली आता तुम्हाला जेवायलाच घ्या हात धुवून आता चटणी झाली तयार हात धुवूस पर्यंत हा ना उरक लय उशीर झाला उशीर झालाय का भूक लागली भूक नाही लागली कामासाठी बाबा भूक कशाची नाही खा बाबा 2 घास खाव खाल्ल्यावानी करू खाल्ल्यावर नाही खा तर मित्रांनो आता या जेवायला मस्तपैकी मिरचीचा ठेचा आणि चपाती हा बसा बस मिरचीचा खड्डा बनवलाय
मिरची काढू आता गोड मारून खा. साखर टाकलं. जेवण बिवण मस्तपैकी झालं आणि आता निघालोय मित्रांनो बाजरी काढायला. तर येऊन आमच्या गावामध्ये आलो, मुठाळे गावामध्ये. आता थोडं जवळ राहिले, थोडं लांब वाडा असल्यामुळं गडी न्यायला आलाय मला. आता गडी बी भेटत नव्हतं. बघा आमचा मुढाळ्या गावचा चौक, मुढाळे. तर आता गावातनं वरती निघालो ना, थोडं जाऊन शेणबापूला म्हणलं आता स्टिंग पिऊ. चालू आता आमच्या भैयाच्या दुकानात, भैयाराजे वाबळे यांच्या दुकानात. आता स्टिंग त्याला 2 मागितली आणि ओके. चलो का बाया. शेवटी आमच्या शेणबापुरी वावरात आणलं बाबा आम्हाला. आता त्यांचा मुलगा बाजरी काढीत होता सकाळ धरणं. कानच घे. हालो बाजरी. आता मस्तपैकी ही बाजरी काढायची आमच्या शेणबापूची. काय करतो बाबा, बाजरी काढून घेतली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थांबतो.